आता एक महत्त्वाची बातमी आहे। राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये एकूण 2,99,051 इतकी पदे रिक्त आहेत। लवकरच राज्य सरकार सर्व पदे भरणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी तारांकित प्रश्नाला उत्तर देताना विधानसभेमध्ये दिली आहे। एकूण 8,18,503 पदांपैकी जवळपास 36% इतकी पदे रिक्त असल्याची माहिती कळतेय। ऑगस्ट 2022 ते नोव्हेंबर 2025 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये शासकीय, निमशासकीय आणि अनुकंपा तत्वावर एकूण 1,20,232 नियुक्त्या झाल्यात। नवीन पदनिर्मितीमुळे अथवा सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदे होत असून सरळ सेवा मार्गाद्वारे प्रशासकीय पदे भरली जात असल्याची विधानसभेमध्ये तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांच्या लेखी उत्तराद्वारे माहिती देण्यात आली आहे। तर विविध खात्यामध्ये जवळपास 2,99,000 इतकी पदे रिक्त आहेत आणि लवकरच ती पदे भरली जातील अशी माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अनेक इच्छुकांसाठी ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, सरकारी नोकऱ्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे? किती पदे रिक्त आहेत आणि ही पदे का भरली जात नाहीयेत? आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये लेखी उत्तर दिलेलं आहे आणि या लेखी उत्तरामध्ये म्हटलेलं आहे की राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये जवळपास 2,99,051 इतकी पदे जी आहेत ती रिक्त असल्याचं म्हटलं आहे। म्हणजे एकूण 8,18,503 पदं आहेत, त्यापैकी 36.54% पदं जी आहेत ती रिक्त झालेली आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पदांवरती जी आहे ती रिक्त आपल्याला पाहायला मिळतात। ऑगस्ट 2022 ते नोव्हेंबर 2025 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये शासकीय, निमशासकीय आणि अनुकंप तत्वावर एकूण 1,20,332 नियुक्त्या केलेल्या आहेत। मात्र एवढ्या नियुक्त्या करून सुद्धा आपल्याला 2,99,000 3 लाख नोकऱ्या ज्या आहेत त्या रिक्त असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती अनेक विभागांमध्ये त्यांची जी आहे ती भरती कधी होणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिल्यानंतर यावर मोठा निर्णय होतोय का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। नक्कीच राजू, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।